नमस्कार. मी प्राध्यापक संतोष थोरात. इयत्ता 12वी वाणिज्य संघटन व्यवस्थापन या विषयाच्या अभ्यासक्रमांतर्गत प्रकरण क्रमांक 5 मधील शेवटचा भाग आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून बघतोय, ज्याचं नाव आहे LPO, लिगल प्रोसेस आउटसोर्सिंग. मराठीमधनं ज्याला आपण कायदेशीर प्रक्रिया बाह्य सेवा असं म्हणतो. बघा, बाह्य सेवा ही जी काही संकल्पना होती आउटसोर्सिंग नावाची, ती शिकवताना मी तुम्हाला सांगितलं की बाह्य सेवेचे 3 उपप्रकार आहे: BPO, त्यानंतर KPO आणि LPO. या तिघांमध्ये देखील एक सहसंबंध आहे की KPO हा BPOचा उपप्रकार आहे आणि आज जो भाग आपण शिकतोय तो आहे LPO, तो ह्या KPOचा उपप्रकार आहे. कारण काय, बाह्य सेवेअंतर्गत आपल्याला अभिप्रेत आहे की बाहेरून कामं करून घ्यायची. BPO अंतर्गत आपण तेच करतो. KPO मध्ये आपण काय करतो का बाहेरून कामं पूर्णपणे करून घेत नाही, तर फक्त ती कामं करण्यासाठी आवश्यक ज्ञान आपण बाहेरच्या घटकाकडून मिळवतो. आणि LPOत काय, ज्ञानच मिळवतो आपण बाहेरच्या घटकाकडून, मार्गदर्शनच घेतो, सल्लाच घेतो, परंतु तो विशिष्ट क्षेत्राबाबतचा घेतो. तो क्षेत्र आहे कायदेशीर क्षेत्र किंवा कायदा, लिगल सेक्टर ज्याला आपल्याला म्हणता येईल. तर त्या संबंधीचा आपण सल्ला या LPO अंतर्गत बाहेरच्या घटकांकडून घेतो. व्यवसायाची कामं पार पाडण्यासाठी साहजिकता वेगवेगळे कायदेशीर अडथळे येतात, कायदेशीर संदर्भ येतात किंवा कायदेशीर गोष्टींचं ज्ञान आपल्याला अभिप्रेत असतं की ज्याच्या सहाय्यानं आपण ती समस्या, ती अडचण किंबहुना कामे पार पाडू शकतो. अशा वेळेस आपल्याला त्या कायदेविषयक सल्ला मिळवण्यासाठी आपल्याला स्वतःची देखील कायदेशीर कर्मचारी आपण नेमू शकतो. परंतु अनेकदा व्यवसाय संघटना खर्चात बचत करण्याच्या हिशोबानं म्हणा किंवा अधिकचा तज्ज्ञ सल्ला मिळवण्याच्या हिशोबानं म्हणा, त्या ठिकाणी किंवा मनुष्यबळाच्या व्यवस्थापनात लवचिकता निर्माण करण्यासाठी साहजिकता त्या ठिकाणी बाहेरील घटकांकडून कायदेशीर सल्ला घेण्याचा प्रयत्न करते. तर हा त्या प्रक्रियेचा एक भाग आहे. आपल्याला व्याख्या अंतर्गत किंवा अधिक सोप्या रीतीने सांगायचं ठरलं तर आपण म्हणू शकतो, व्यवसायातील कायदेशीर प्रक्रिया पार पाडून घेण्यासाठी व्यवसाय संघटना करारान्वये ज्यावेळेस त्रयस्थ व्यक्तीकडून किंवा बाहेरील घटकांकडून कायदेशीर सल्ला, मार्गदर्शन मिळवते, त्यावेळेस त्याला आपण कायदेशीर प्रक्रिया बाह्य सेवा असं म्हणू शकतो. व्यवसायातील आपली जी काही कायदेशीर काम आहे ती पार पाडण्यासाठी व्यवसाय संघटना काय करते, करार करते. कुणाशी, तर बाहेरच्या घटकांशी. बाहेरील एखादी कायदेशीर टीम असेल किंवा बाहेरील एखादा कायदेशीर सल्ला देणारा व्यक्ती असेल किंवा एखादी संघटना असेल, तर त्यासोबत ती करार करते आणि त्या करारान्वये ती संघटना किंवा तो व्यक्ती आपल्या व्यवसाय संघटनेला ज्या ज्या वेळेला कायदेशीर सल्ल्याची किंवा मार्गदर्शनाची किंवा समस्या जाणवेल त्या समस्येतून बाहेर काढण्याचं काम करतो. त्याच्या सल्ल्याची आपण मदत घेतो आणि ही जी काही प्रक्रिया आपण करतो त्या ठिकाणी त्याला आपण कायदेशीर प्रक्रिया बाह्य सेवा असं म्हणतो. थोडक्यात ध्यानात धरायचं की आपण आपल्या व्यवसायाची अडचण किंवा कायदेशीर समस्या सोडवण्यासाठी साहजिकतः बाहेरच्या घटकांची मदत घेतोय. यालाच आपण थोडक्यात कायदेशीर प्रक्रिया बाह्य सेवा, लिगल प्रोसेस आउटसोर्सिंग असं म्हणतो. आता साधा सरळ प्रश्न आहे, कायदेशीर प्रक्रियाचा आणि व्यवसायाचा काय संबंध आहे? तर ध्यानात घ्या की हे जे काही कॉर्पोरेट वर्ल्ड आपण आता नवीन म्हणतोय किंवा आधुनिक व्यवसाय जगत म्हणतो, याच्यामध्ये व्यवसायाच्या स्थापनेपासून तर थेट व्यवसाय संघटना बंद करण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी कायद्याचा संदर्भ येतो. म्हणजे बाकी जाऊ द्या, परंतु कंपनीचा एकंदरीत अभ्यास तुम्ही सचिवाची कार्यपद्धती सेक्रेटरियल प्रॅक्टिसमध्ये केलाय. यामुळे तुम्हाला कंपनीच्या स्थापनेची अवस्था आपल्याला बघायला मिळते किंवा कंपनी निर्माण करण्याची अवस्था आपल्याला बघायला मिळते. त्यामध्ये आपण कंपनीच्या स्थापनेच्या अवस्थेमध्ये प्रवर्तन अवस्था, त्यानंतर भांडवल उभारणी अवस्था, त्यानंतर नोंदणीची अवस्था, व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्याची अवस्था, अशा अनेक अवस्थांचा आपण अभ्यास करतो. यामध्ये तुम्ही जुना कंपनी कायदा 1956 असेल, त्यानंतर आता नवीन जो काही कंपनी सुधारित कायदा आपण अभ्यासतो तो 2013चा असेल, अशा अनेक कायद्याचा आपण संदर्भ घेतो आणि त्या संदर्भाच्या अन्वये आपण आपल्या कंपनीची स्थापना करतो. मग वेगवेगळे कायदे त्या कंपनीला लागू पडतात. उदाहरणार्थ कामगार कायदा आहे, त्यानंतर पर्यावरणविषयक कायदे, उत्पादनविषयक कायदे, भांडवल उभारणी विषयकचे कायदे, संघटनेच्या कामकाजाबाबतचे कायदे, या अनेक आणि अनेक बाबीतून कंपनीला जावं लागतं. तर साहजिकता गोष्ट आपण भागांची विक्री करण्याबाबतचा असेल, तर ती भाग विक्री करण्यासाठी जे काही प्रस्ताव किंवा जाहिराती दिल्या जातात त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या कायद्यांना सामोरं जावं लागतं. कर्जरोख्यांची विक्री, प्रपत्र, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर भांडवल उभारणी करताना जे काही विविध पर्याय आहेत त्या पर्यायांमध्ये देखील आपल्याला कायद्यांना सामोरं जावं लागतं. व्यवसायाचं मार्गक्रमण करताना देखील अनेकदा वेगवेगळ्या कायदेशीर ज्या काही प्रक्रिया असतात त्या प्रक्रियांशी आपल्याला आपली गाठ होते. व्यवसाय बंद करताना डिझोल्युशन, ज्यावेळेस तुम्ही माझ्या अकाउंटमध्ये शिकला असाल डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, त्यावेळेस देखील आपल्याला वेगवेगळ्या कायदेशीर प्रक्रिया अंतर्गतच त्याचं डिझोल्युशन होतं. लिक्विडेटर नेमला जातो, लिक्विडेटर त्याचं कामं करतो, अनेक गोष्टी आहेत. साहजिकता या साऱ्या प्रक्रिया म्हणजे जन्म, कंपनीचं एकंदरीत कामकाज किंवा कंपनीचं विसर्जन, या साऱ्या प्रक्रिया कायदेशीर मार्गातून जातात. मी फक्त कंपनीबाबत बोलत नाही, परंतु त्याचा आणि तुमचा थोडासा बऱ्यापैकी संबंध आला म्हणून समजावून म्हणून कंपनी म्हणतोय. प्रत्येक व्यवसाय संघटनेबाबत हाच मुद्दा तितक्याच तीव्रतेने लागू पडतो. त्यामुळं कायदा आणि व्यवसाय संघटना ह्या अलिप्त होऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणी व्यवसाय संघटनेला
कायद्याची किंवा कायदेशीर सल्ल्याची गरज भासते आणि तो सल्ला मिळवण्यासाठी व्यवसाय संघटना LPO अंतर्गत बाहेरच्या घटकांकडून तो कायदेशीर ज्ञान किंबहुना सल्ला मार्गदर्शन घेतात असं आपल्याला म्हणायचं. आजच्या जगतामध्ये आपल्याला बघायला मिळतं की व्यवसायाचा खर्च कमी करण्यासाठी पुस्तकात म्हटलं आहे की परदेशातील प्रामुख्यानं पाश्चिमात्य जे काही राष्ट्र आहे भारतातील लोकांकडून कायदेशीर सल्ला घेतात, कारण भारतात तो कायदेशीर सल्ला तुलनेनं स्वस्त दरात उपलब्ध होतो. तसंच प्रत्येक वेळेस काय तुलनेनं स्वस्त असावंच हाच उद्देश नसतो. अनेकदा तज्ज्ञ सल्ला मिळवून हा देखील असतो. अनेकदा त्याची किंमतही जास्त मोजावी लागते, परंतु अधिक योग्य सल्ला मिळावा या अनुषंगाने ते देखील केलं जातं. परदेशातूनच घेतला पाहिजे असंही काही बंधनकारक नाही. अनेकदा आपण आपल्या व्यवसाय संघटनेला सोडून त्रयस्थ व्यवसाय संघटनेकडून किंबहुना बाहेरील घटकांकडून ज्यावेळेस करतो, म्हणजे जो कर्मचारी आपला नाही त्याच्याकडून आपण तो सल्ला घेतो करारान्वये काही विशिष्ट रक्कम मोजून, त्यावेळेस त्याला आपण थोडक्यात ते आउटसोर्सिंगचा एक भाग होतो. त्या थोडक्यात त्या प्रक्रियेअंतर्गत आपण जातो. तर या LPOचा या कायदेशीर प्रक्रियेबाह्य सेवेचा व्यवसायाला काय फायदे होतात आणि काय तोटे होतात हे देखील आपल्याला या संकल्पनेचा भाग म्हणून अभ्यासाला आपण ते देखील अभ्यासणार आहोत. तर बघा, व्यवसाय संघटनेला LPO अंतर्गत जे विविध फायदे होतात त्याची चर्चा झालेली आहे पुस्तकात. एक एक फायदा आपण बघूयात आणि त्यावर आपण आपली चर्चा करूयात. पहिला फायदा सांगितला की खर्चात कपात होते. तर बेसिकली मोटिव्ह आहे आउटसोर्सिंगचा की कॉस्ट रिडक्शन करणं, खर्च कमी करणं. या ठिकाणी तेच आहे की व्यवसाय संघटना काय करते की सगळ्यात म्हणजे मेजर, मला हे म्हणायचं ध्यानात घ्या तुम्ही, असा एकमेव मोटिव्ह धरू नका. मेजर जो काही टेंडन्सी आहे या ठिकाणी ती हीच आहे की आपल्या व्यवसायाचा लीगल जो काही एक्सपेन्सेस आहे तो कसा आपल्याला रिडक्ट करता येईल, कसा कमी करता येईल, हा उद्देश एकंदरीत आउटसोर्सिंगचाच आहे ना. LPO हा त्या आउटसोर्सिंगचा भाग असल्यामुळे साहजिकता त्यातही तोच मोटिव्ह आपल्याला प्रकर्षाने दिसायला मिळतो. उदाहरणार्थ साहजिक गोष्ट आहे का एखादी लीगल टीम आपण थेट कर्मचारी म्हणून आपण हायर केली आणि ते आपल्या व्यवसाय संघटनेचे काम बघते, तर आपल्याला त्याचं सर्वच्या सर्व खर्च, पगार असेल, त्यांचे इन्सेंटिव्ह असेल, त्यांचे विविध खर्च असतील, आपल्याला बिअर करावे लागतील. परंतु ज्या वेळेस आपण फक्त विशिष्ट कामापुरतं घेतो की एक करारामध्ये एक पॅकेज अमाऊंट ठरलेली ती अमाऊंट आपण देणं ठरवतो, त्यावेळेस कर्मचारी नसल्या कारणाने कर्मचाऱ्याला जे काही फायदे द्यावे लागतात ते फायदे आपल्याला या LPO अंतर्गत देणं बंधनकारक असत नाही. आपण एक करारात जी काही नमूद केलेली रक्कम आहे त्या रकमेपलीकडे आपण काही विशिष्ट गोष्ट देण्याबाबत आपण बांधील नसतो. त्यामुळं कमी खर्चात आपल्याला तो सल्ला मिळवता येतो किंबहुना ती काम करून घेता येतं. आणखी महत्त्वाची गोष्ट मी सांगितली की आउटसोर्सिंगमध्ये साहजिकता आपण काय करतो की आपल्यापेक्षा अप्रगत राष्ट्र, म्हणजे जर तुम्ही विकसित राष्ट्राच्या यादीत मोडत असाल तर तुम्ही विकसनशील राष्ट्रांकडे कसं आपल्याला ते काम देता येईल याची तुम्ही काळजी घेतात. विकसनशील राष्ट्र अविकसित राष्ट्रांकडे देतात. तर या साऱ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे होतं काय की साहजिकता एक जो वेज रेट ज्याला आपण म्हणतो त्याला रोजंदारीचा दर तो आपल्यापेक्षा अप्रगत राष्ट्रांमध्ये कमी असतो. म्हणजे अमेरिकेत जो रोजंदारीचा दर आहे भारतात त्या तुलनेनं तो नक्कीच कमी आहे आणि भारतात जो रोजगारीचा दर आहे तो त्या तुलनेनं तो नेपाळमध्ये म्हणा, पाकिस्तानमध्ये, श्रीलंकेत म्हणा नक्कीच कमी आहे. त्यामुळं हे स्लॅबिंग आहे. तर यानुसार आपण ज्या राष्ट्रात ते काम देऊ त्यानुसार आपल्याला रोजगाराचा दर द्यावा लागेल. तुम्ही अमेरिकेत असाल आणि तुम्ही भारतात काम देत असाल तर तुलनेनं तुम्हाला ते कमी खर्चात मिळेल. तुम्ही भारतातील असाल व्यावसायिक आणि तुम्ही ते LPO दुसऱ्या राष्ट्रातून घेत असाल, नेपाळसारखे असेल, भूतानसारखे असेल किंवा इतर जे काही राष्ट्र आहे, तर साहजिकता तुलनेनं ते तुम्हाला कमी खर्चात उपलब्ध होईल. त्यामुळे खर्चात बचत होते. हा पहिला फायदा आपल्याला त्या ठिकाणी शिकायला मिळतो. दुसरा मुद्दा सांगितला का बुद्धिमान किंवा तज्ज्ञ सल्ला आपल्याला मिळवता येतो. तर LPO ही काय तो अंगवळणी गोष्ट नाही का, रस्त्याने चालणारा कोणताही व्यक्ती तुम्हाला कायदेशीर सल्ला देऊन टाकेल. यासाठी परिपूर्ण अभ्यास असलेले लोकच तुम्ही घेण्याच्या विचारात असतात. त्यामुळं LPO मध्ये काय होतं की साहजिकता उदाहरणार्थ तुमच्याकडे कर्मचारी जरी असतील परंतु त्यांच्या ज्ञानाला काही मर्यादा आहे, तर अशा वेळेस तुम्हाला LPO अंतर्गत अधिक बुद्धिमान व्यक्तीचा सल्ला संबंधित समस्या, अडचण किंबहुना ते काम करून घेण्यासाठी करून घेता येतो. तर एक प्रकारची थोडीशी मोकळीक आहे LPO मुळे का स्ट्रक्चरल आपल्याला तितकंच खेळावं लागत नाही. उदाहरणार्थ आपले जे काही 4 कर्मचारी आहेत त्यांच्याच अंदाजे आपल्याला करणं अभिप्रेत नसतं. आपण अधिकच्या जे काही बुद्धिमान लोक आहे बाहेरचे त्या क्षेत्रात काम करणारे, तर त्यांचा देखील सल्ला आपण LPO अंतर्गत घेऊ शकतो. तर हा देखील एक फायदा आपल्याला होतो का ज्यामुळे आपली अधिकची जी काही अडचण आहे किंबहुना क्लिष्ट अडचणी आहेत त्या अडचणींवर देखील आपल्याला प्रामुख्याने कायदेशीर अडचणींवर आपल्याला मात करता येते. तिसरा फायदा सांगितला त्यामध्ये त्यांनी म्हटलं की ग्राहकांच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करता येतात. तर कारण काय त्याच मुद्द्याअंतर्गत त्यांनी म्हटलं आहे की आपल्याला मनुष्यबळामध्ये कमालीची लवचिकता मिळते, त्यांच्या मागणी म्हणा किंबहुना उपलब्धतेमध्ये म्हणा.
होतं काय की समजा आपल्या संघटनेमध्ये आपण दोन लीगल काम बघणारे वकील वगैरे हायर केले आपण आणि त्यांचं काम त्यांच्या थ्रू आपण काम करून घेतो. आता अडचण अशी आहे का ज्या ज्या वेळेला संघटनेला काही लीगल रिक्वायरमेंट येते त्या वेळेला तुमच्या समोर फक्त ते दोनच पर्याय ए आणि बी, त्या दोघांच्याच मदतीनं तुम्हाला जे काही करून घेता ते करून घेता येतं. मग ज्याला आपण फ्लेक्झिबिलिटी म्हणतो की इलेस्टिसिटी म्हणतो एकंदरीत काम करायची ती दूर कमी होऊन जाते, कारण आपल्याकडे ते दोनच पर्याय. परंतु ज्या वेळेला आपण आउटसोर्सिंग किंवा LPOचा पर्याय आपण घेतो त्यावेळेस आपल्याला सगळे पर्याय खुले होतात. का तुम्हाला इतके सर्व लोक आता बाजारामध्ये उपलब्ध आहे, जगभरामध्ये उपलब्ध आहे, त्यापैकी तुम्हाला कोण हायर करायचं आहे या LPO अंतर्गत. त्यामुळं कर्मचारी व्यवस्थापन करताना आपल्याला मोकळीक मिळते का आपल्याला कुठंतरी थोडीशी अडचण निर्माण झाली तर नक्की आपल्याला जे काही हवंय त्या प्रकारात आपण ते काम करून घेऊ शकतो, त्या व्यक्तीकडून आपण ते काम करून घेऊ शकतो. ज्यावेळेस आपण एक सुपिरियर नॉलेजवर आपण एखादं काम करतो त्यावेळेस साहजिकता जसं आहे सॅटिस्फॅक्शन सरते शेवटी कोणत्याही व्यवसायाचं जरी दुय्यम हेतू असला तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा सेकंडरी मोटिव्ह आहे प्रत्येक व्यवसायाचा. तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन होत असेल तर नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये तो सेक्शन ऑफ ऑडियन्स तुमच्या व्यवसायाशी कनेक्ट करणं किंवा वाढवणं शक्य होतं. त्यामुळे हा देखील एक भाग त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येईल की चांगल्या तज्ज्ञ सल्ला घेऊन चांगल्या प्रकारे ती समस्या सोडून चांगल्या प्रकारे कायदेशीर समस्यांना किंवा अडथळ्यांना तोंड देऊन एक प्रकारे तुम्ही ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करतात किंवा ग्राहकांच्या अपेक्षेला खरे उतरतात असं देखील त्या ठिकाणी म्हटलं. पुढं काही तोटे सांगितलेले या LPOचे किंवा तोटे म्हणण्यापेक्षा त्याला आपण मर्यादा म्हणूयात किंवा दोष म्हणूयात. तर पहिलाच सांगितलंय की गोपनीयता धोक्यात येते. तर आउटसोर्सिंग हा एकंदरीत सगळ्याच आउटसोर्सिंगला म्हणा किंवा आउटसोर्सिंगच्या तिन्ही प्रकाराला म्हणा बाह्य सेवेच्या हा मुद्दा लागू पडतो की तिथं गोपनीयता राहत नाही. याला कारण एकमेव का डेटा शेअरिंग होते. ज्यावेळेस तुम्ही एखाद्याकडून कायदेशीर सल्ला घ्यायचा तुम्हाला काय अडथळा आलेला आहे, काय सिच्युएशन सध्या सिनेरिओ आहे व्यवसायाचा तुम्हाला त्यासमोर पुटअप करावा लागतो. आता ज्यावेळेस तुम्ही सगळी माहिती त्या समोरच्या व्यक्तीला सांगतात तर हा एक धोका आहे का ती संघटना किंवा तो व्यक्ती ज्याच्या समोर तुम्ही ती माहिती शेअर करत आहात तो व्यक्ती त्या माहितीचा गैरवापर करू शकतो किंवा चुकीच्या व्यक्तीच्या पर्यंत ती माहिती जाऊ शकते ज्याच्यामुळे तुमच्या व्यवसायाला धोका पोहोचू शकतो. तर हा एक धोका आहे का साहजिकता ज्यावेळेस डेटा शेअरिंग होतं तर डेटा चुकीच्या व्यक्तीच्या हातात जर गेला कायदेशीर प्रक्रिया घेताना तर साहजिकता तो एक धोका आपल्या थ्रेट आपल्या व्यवसायाला नक्कीच आहे. तर सर्वांच्याला येतो तर यामध्ये देखील तो मुद्दा आपल्याला लागू पडताना दिसतो. बाह्य सेवांतर्गत पुढचा मुद्दा आपल्याला सांगितला तोट्या अंतर्गत किंवा धोक्या अंतर्गत तो आहे की सखोल ज्ञान समोरच्या व्यक्तीला असेलच असे नाही. तर काय सर ते शेवटी कायद्याची व्याप्ती जर तुम्ही बघितली तर खूप खोल आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्राला कायदे लागू पडतात. उदाहरणार्थ तुम्ही आज जर काम करताना सर्वसाधारणतः बघितलं वकिलांचं तर ते विशिष्ट क्षेत्र मग काही क्रिमिनल लॉयर असतात, सिव्हिल असतात, म्हणजे विशिष्ट एका क्षेत्राबाबतच ते काम बघतात. कारण कायद्याच्या व्याप्तीला काही विशेष मर्यादा नाही. प्रत्येक वेगवेगळे सेक्टर्स कायद्यात झालेले आहे. त्यामुळं तुम्ही ज्या लोकांकडून संबंधित समस्या सोडून घेण्याचा विचार करतात प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीला संबंधित सेवेबाबतचं डिटेल नॉलेज असेल नाही. उदाहरणार्थ कामगार कायद्याबाबत तुम्ही सल्ला घेतला तर एखाद्या व्यक्तीकडे तो असेल, परंतु त्याच व्यक्तीकडे तुम्ही भांडवल उभारणीबाबतचे काही सल्ला घेतला उदाहरणार्थ CBI ऍक्ट बाबतचा याचं त्याचं म्हणा फेमा बाबतचे तर साहजिकता त्याच्याकडे तो असेल याची शाश्वती आपल्याला देता येत नाही. त्यामुळं हे दोन वेगवेगळे घटक आहे. म्हणजे कामगार कायदा ही वेगळी संकल्पना आहे, पर्यावरण विषयक कायदा वेगळी संकल्पना आहे, परंतु भांडवल उभारणे ही पूर्णपणे वेगळी संकल्पना आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचा संबंध येतो, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्टचा संबंध येतो, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्टचा संबंध येतो, PMLA प्रिव्हेंटेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट, ह्या सगळ्या कायद्यांचा हे तर मी 3-4 सांगितले. याच्यापेक्षा काही कायदे त्याच्यामध्ये आपल्याला अधिक सांगता येतील. त्यामुळं प्रत्येक क्षेत्राचं ज्ञान हे अवास्तव आहे. त्यामुळे त्या ज्या व्यवसाय संघटनेला किंबहुना ज्या त्रयस्थ व्यक्तीकडून तुम्ही कायदेशीर सल्ला घेत आहात त्या व्यक्तीकडे त्या क्षेत्राबाबतचं ज्ञान असेल किंबहुना सखोल ज्ञान असेल याची शाश्वती आपल्याला देता येत नाही. मर्यादित स्वरूपात आवश्यकता परंतु सखोल ज्ञान जितकं ज्ञान किंवा जी माहिती तुम्हाला एक्झॅक्ट पातळीला पाहिजे तुमची समस्या सोडवायला त्याबाबत तो तितकाच सजग असेल याची शाश्वती देता येत नाही. हा एक देखील दोष त्या प्रक्रियेअंतर्गत सांगितला. तिसरा तोटा सांगितला की भाषा, संस्कृती, रूढी, परंपरा याचा देखील परिणाम होतो. तर साहजिक गोष्ट आहे का ज्यावेळेस तुम्ही बाहेरच्या घटकाकडून ती कायदेशीर प्रक्रिया घेतात त्यावेळेस साहजिकता लँग्वेज बॅरियर येण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ आपण महाराष्ट्रात असतो, मराठी भाषा आपण एखाद्या साऊथ स्टेटकडनं उदाहरणार्थ केरळ, तमिळनाडू, आंध्रा या साईडच्या जर स्टेट्सकडे आपण लिगल काही ॲडवाईस घ्यायचा किंवा सल्ला घ्यायचा विचार केला तर
बेसिकली ती राष्ट्र हिंदी भाषिक नाही किंबहुना मराठी भाषिक नाही. एक तर ती त्यांची जी काही रिजनल लँग्वेज आहे ती प्रिफर करतात. त्याचबरोबर सेकंडरी लँग्वेज म्हणून ते थेट इंग्लिशला प्राधान्य देतात. आता अशा वेळेस जर तुम्ही या दोन्ही लँग्वेज बाबत जसे मराठी आणि हिंदी इथपर्यंतच आपण मर्यादित आहोत असं आपण जर समजलं, ते देखील त्यांची एक रिजनल लँग्वेज आणि त्याचबरोबर इंग्लिशपर्यंतच मर्यादित आहे. त्याच्यामुळं हा लँग्वेज बॅरियर दोघांना संभाषणामध्ये येऊ शकतो. उदाहरण आपण मध्यंतरी आपण तो चित्रपट बघितला होता चेन्नई एक्सप्रेस. 2 घटकांमध्ये संभाषण करताना ज्या प्रकारचे अडथळे येतात, एकच समानार्थी ज्याला आपण एक लॅटिन टर्म आहे कन्सेस इडियम नावाची, द पार्टी ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट शुड बी ॲग्रीड अपॉन सेम थिंग इन द सेम सेन्स. म्हणजे करारातील जे काही दोन्ही घटक आहेत ते एका वेळेस एकाच अर्थानं एकत्र आले पाहिजे असं ते सांगतं. द पार्टी ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट शुड बी ॲग्रीड अपॉन सेम थिंग इन द सेम सेन्स. मग आता होतं काय का, उदाहरणार्थ मी म्हणलं मी खोबरेल तेल ही संकल्पना अभिप्रेत धरतोय आणि समोरचा वेगळंच तेल अभिप्रेत धरतोय, तर त्या दोघांच्या विचारात समानता नाही, कारण भाषिक अडथळे त्या ठिकाणी आलेले आहेत. तर हा देखील एक धोका त्या ठिकाणी आहे का, भाषिक अडथळे म्हणा, संस्कृती असतात त्या ठिकाणच्या त्या प्रादेशिक कायद्यामध्ये फरक असू शकतो. उदाहरणार्थ सहकार कायदा आहे, महाराष्ट्राचा स्वतंत्र आहे, महाराष्ट्र सहकार कायदा 1960, परंतु बाकीच्या काही राष्ट्रांमध्ये म्हणजे पश्चिम बंगाल असेल, माहिती बिहार असेल, या 2-4 राज्यांमध्ये पण स्वतंत्र कायदा आहे. परंतु इतर जे काही स्टेट्स आहे त्यांना सर्वांना भारतीय सहकार कायदा 1912चा संदर्भ लागतो. त्यामुळं प्रादेशिक भागामुळे देखील त्या कायद्यामध्ये काय होऊ शकतात, बदल होऊ शकतात आणि त्याचा थोडासा सेन्स किंवा इंटरप्रिटेशन त्या कायद्याचं बदलू शकतं. हा देखील एक धोका आहे. आणि शेवटचा एक चौथा सांगितला की भौगोलिक असमानता म्हणा किंबहुना त्याचबरोबर दुसरा मुद्दा सांगितला की वेळ असेल, ज्या काही त्या वेळेचा धोका या ठिकाणी येतो. प्रामुख्यानं भौगोलिक असमानतेमध्ये काय होतं की ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या भागाशी इंटरॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो तर तिथली स्थिती आणि इथल्या स्थितीमध्ये फरक आहे. उदाहरणार्थ एखाद्या ज्या भागातून तुम्ही ती कायदेशीर प्रक्रिया बाहेर सेवा घेतात तिथली तिथं जर काही अपरिहार्य स्थिती आली असेल, ज्याला आपण इमर्जन्सी सिच्युएशन म्हणतो, तर अशा स्थितीमध्ये तिथनं ती सेवा घेणं तुम्हाला शक्य होणार नाही. उदाहरणार्थ अनेकदा काही वेळेस पर्जन्यवृष्टी जास्त होते, समुद्रकाठचे प्रदेश असतात, तिथं काहीतरी होतं, वादळ वारे येतात, त्या भागामध्ये आपण ओरिसा या साईडला वारंवार ती गोष्ट ऐकतो, तामिळनाडू. तर मग अशा वेळेस त्या भौगोलिक अस्थिरतेचा परिणाम देखील या एकंदरीत सेवा घेण्यावर येऊ शकतो. एक वेळेबाबत सांगितलं बघा, प्रामुख्यानं देशांतर्गतमध्ये होत नाही, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यावेळेस आपण लिगल सर्व्हिसेस हायर करतो त्यावेळेस तो मुद्दा येतो. म्हणजे बघा, आज भारतामध्ये आपण आता जर दिवस असेल तर काही राष्ट्र अशी आहे की ज्या राष्ट्रामध्ये आता संध्याकाळ आहे, कारण पृथ्वीचा जो भाग सूर्याच्या समोर असतो त्या भागात दिवस असतो आणि पृथ्वीचा जो भाग सूर्याच्या समोर असत नाही तिथे अंधार असतो, असं सर्वसाधारण आपण शिकतो. मग साहजिकता जर तुम्ही अशा राष्ट्रांसोबत व्यवहार करत असाल ज्या राष्ट्रांच्या वेळा भिन्न आहे, म्हणजे पूर्णपणे वेगळ्या टाइम झोनमध्ये, ते वेगळ्या टाइम झोनमध्ये, आपण वेगळ्या टाइम झोनमध्ये आहोत, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस ते वेगळ्या टाइम झोनमध्ये असल्यामुळे त्यांच्याशी आपण संवाद करू शकत नाही. उदाहरणार्थ आपण दिवसा काम करतोय, आपल्याला अडचण तिकडे रात्र असल्यामुळे ते कामाच्या अवस्थेमध्ये नाही, किंबहुना ते ज्यावेळेस कामाच्या अवस्थेमध्ये येतात त्यावेळेस आपण निद्रावस्थेमध्ये पोहोचलेलो असतो. त्याच्यामुळे हा एक सिनारिओ तयार होतो की वेळा बदलल्यामुळे देखील त्या ठिकाणी सेवा घेण्याला देण्याला अडचणी निर्माण होऊ शकतात. तर हा जो भाग होता तो होता LPO, लिगल प्रोसेस आउटसोर्सिंग, कायदेशीर प्रक्रिया बाह्य सेवा. प्रकरण आपलं 5वं या ठिकाणी संपुष्टात आले. उरलेला जो काही भाग आहे तो आपण पटपट आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अपेक्षा करतो या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून हा जो काही LPO नावाचा भाग आहे तो तुम्हाला समजला असेल. पुन्हा तेच सांगतो की थोड्या बहुत अडचणी जर राहत असतील ऐकल्यानंतरही तर पुन्हा व्हिडिओ रिवाइंड करून ऐकण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून आहे तो भाग देखील तुम्हाला अडलेला भाग पुन्हा एकदा व्यवस्थित समजून जाईल. पुन्हा भेटू लवकरच पुढील व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.